तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आपण चाललेलो आहोत फेरफटका मारायला. तर फेरफटका मारायला नाही तर गावामध्ये चाललेलो आहोत आणि गावामध्ये आमचे पाहुणे मंडळी आहेत आणि त्यांच्याच घरी घाणा बांगड्याचा कार्यक्रम आहे, लग्नाचा कार्यक्रम आहे. लग्न अजून लांब आहे पण घाणा बांगड्याचा कार्यक्रम आहे आणि तिकडं आपण चाललेलो आहोत. आणखीन पण एक कार्यक्रम आहे. असे दोन्ही कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत. तर चाललेलो आहोत आम्ही अगदी उशिरा. आपली जरा रानातली कामं बिमं उरकून लेटच झालं होतं थोडंसं आम्हाला जायला. 6 वाजता काहीतरी गेलो होतो आम्ही. तर हा आमचा सुंदर असा कॅनेलचा रस्ता. तर सुंदरच म्हणलं पाहिजे, जरी सुंदर नसलं तरी कॅनेलनी अख्ख्या गावाला शोभा आलेली आहे. त्यामुळे रस्ता पण सुंदर आणि कॅनेल पण सुंदर. चाललेली गाडी आमची झाकझुक झाकझुक करीत. तर किती सुंदर सनसेट आहे हा. लोक समुद्रावर इकडे तिकडे सनसेट पाहायला जातात, पण आम्हाला सनसेट पाहायला जायची गरज नाही. असा सनसेट आम्ही रोज पाहतो घरी बसून. तर सुंदर अशा बांगड्या हिरव्यागार भरलेल्या आहेत. आवडतात मला हिरव्या बांगड्या घालायला. मी हमेशा माझ्या हातामध्ये हिरव्या बांगड्या असतात आणि एक वेगळा पॅटर्न अशा ह्या प्लेन ठशातून हिरव्या बांगड्या अशा शक्यतो कमी पाहायला भेटतात, पण तिथं भेटल्या त्याच्यामुळे मला खूप आवडलं. तर मी घरी येऊन पाहत होते इकडं तिकडं, हात असा उलटापालट करून. खूप सुंदर दिसतात. तर चला, असं घाणा बांगड्याचा कार्यक्रम बांगड्या भरून आम्ही घरी आलेलो होतो. घरी आल्यावर शूट काढलेले. तिथं काही शूट घेतलं नाही, खूप वेळ झाला होता आणि अंधार, विशेष म्हणजे लाईट नव्हती. तर शक्य होईल तेवढंच शूट घेतलं, बाकीचं काही शूट घेतलं नाही. तर इथं देवीची आरती घेतलेली, जानाई पुंजली आणि त्यानंतर आपले कार्यक्रमाचे वधू पिता, आमचे तात्या आणि आंटी वहिनी असे यांनी आरती घेतली. आणि हे सुंदर असं डेकोरेशन, घाणा बांगड्या आधीच सगळा कार्यक्रम होऊन गेला. खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. बाकीच्या महिला मंडळ गाणे वगैरे म्हणत होत्या. खूप सुंदर दिवसभरात कार्यक्रम हा झाला असेल, पण आम्हाला काही कारणास्तव जाता आलं नाही लवकर. तर थोडं उशिराच आम्ही गेलो होतो, पण तरी पण खूप छान पद्धतीने कार्यक्रम सुरू होता तिथं. आणि ही आमची नवरीबाई, खूप सुंदर, अक्षता नाव आहे तिचं. तर त्यांचं हे इथं घाणा बिना घालून झाला होता, पण काहीतरी शूटिंग करायचं काम चाललं होतं आणि मी सुद्धा जेवण करता करता बसल्या बसल्या तिथं शूट घेतलं. त्याच्यामुळे मला व्यवस्थित घेता आलं नाही एवढं. आम्ही इथं सुवासने जेवत होतो. पोळी, आमटी, भात सगळं जेवण असं व्यवस्थित सुवासने जेवलो आणि मग नंतर गेलो गावामध्ये. आता गावात तसं जायला आम्हाला सोमवारचं वगैरे बनत नाही, पण मग जेव्हा जाणं होईल तेव्हा महादेवाच्या मंदिरामध्ये खूप लेट झालं होतं, तरी पण मग गेलो होतो. तर म्हणलं दर्शन घेऊन जाऊ. महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो, दर्शन घेतलं आणि तिथंच कानिफनाथ महाराजांचा कार्यक्रम होता. मग तिथंसुद्धा जायचं होतं आम्हाला. मग गेलो. तर खूप छान काहीतरी भारुडाचा कार्यक्रम झाला मला वाटते. कीर्तन प्रवचन नव्हतं, भारुडच होतं मला वाटते. तर ऐकलं आम्ही बसून मस्तपैकी. तिथं खूप छान वाटलं. तो कार्यक्रम उरकून आम्ही इकडं आलो. आरती पण झाली, आरती पण घेतली. तर म्हणजे आरतीचा पण लाभ घेता आला आम्हाला. इथं दीदीच्या पप्पांना सुद्धा आरती करण्याची संधी भेटली. तर चला, चांगली गोष्ट आहे. तर नंतरसुद्धा आरती झाल्यानंतर काही कार्यक्रम इथं आणखीन पडला, म्हणजे सुरू होता. खूप सुंदर मंडळी होते ते सांगणारे भारूड. आणि इथंसुद्धा थोडासा प्रसादाचा लाभ घेतला. भुका तर नव्हते आम्हाला, पण सगळेजण म्हणले प्रसाद घ्या. मग थोडंसं जेवण केलं आणि असा संपला आजचा दिवस. तर चला, बाय बाय.